महानगरपालिकेचे सभागृह नेते गणेश खंडकर यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले। या कार्यालयाचे उद्घाटन केंद्रीय मंत्री पियुष गोयल आणि मुंबई भाजपा अध्यक्ष आमदार अमित साटम यांच्या हस्ते पार पडले। मी हा शब्द दिला होता की निवडणूक झाली, निकाल लागला की मी तुमच्या सेवेत हजर होईन। मी 5व्या दिवशीच नवीन कार्यालयात बसायला सुरुवात केली होती आणि यानंतर हे आता ज्याला आपण वेल इक्विप्ड कार्यालय म्हणू शकतो जनतेच्या सेवेसाठी आम्ही या ठिकाणी सुरू करत आहोत। तुम्ही बघू शकता खूप नागरिकांचा चांगला प्रतिसाद, म्हणजे संपूर्ण परिसर भरलाय, पुरं ट्रॅफिक जाम झालंय। मलाही अपेक्षा नव्हती की माझ्या परिसरातील सोसायट्यांमधील एवढे नागरिक, ज्येष्ठ नागरिक, सोसायट्यांचे चेअरमन, सेक्रेटरी या कार्यक्रमाला एवढ्या संख्येने येतील। या कार्यालयातून नक्कीच जनतेने ज्या विश्वासाने मला संधी दिली आहे त्यांच्या विश्वासाला पात्र ठरण्यासाठी मी प्रामाणिकपणे काम करेन, एवढं नक्की सांगतो। मुंबई महानगरपालिकेचे सभागृह नेते गणेश खंडकरजी यांच्या कार्यालयाचं उद्घाटन आज या ठिकाणी झालेलं आहे आणि या ठिकाणी स्थानिक दहिसरमधील आणि आजूबाजूच्या परिसरातील तमाम जनतेची सेवा करण्याकरता हे सेवालय या ठिकाणी त्याचं उद्घाटन आज या ठिकाणी झालेलं आहे। या उद्घाटनाला आमदार मनीषाताई चौधरी, आमदार अतुल भातखळकरजी, आमदार योगेशजी सागर, सर्व या ठिकाणी नगरसेवक, कार्यकर्ते, पदाधिकारी उपस्थित होते। गणेश खंडकर जी के दफ्तर का उद्घाटन हुआ है। इन्होंने जीवन भर लोगों की सेवा की है और मुझे खुशी है कि अब ये केंद्र इस क्षेत्र में सभी के समस्याओं का निवारण करने के लिए स्थापित हो गया है। वर्धा जिल्ह्यातील आर्वी या ठिकाणी काँग्रेस पक्षाच्या वतीने महात्मा ज्योतिबा फुले यांच्या द्विशताब्दी जयंतीनिमित्त बहुजन कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन करण्यात आलं होतं। या मेळाव्याला काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, विजय वडेट्टीवार यांच्यासह अनेक वरिष्ठ नेते आणि पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। महात्मा ज्योतिबा फुलेंचे विचार हे विचार शेतकऱ्यांचे, हे विचार अंधश्रद्धेविरुद्धचे, हे विचार महात्मा ज्योतिबा फुलेंच्या अन्याय अत्याचाराविरुद्धचे, मनुस्मृतीला छेद देणारे विचार होते, पुरोगामी विचार। आजही आम्ही महात्मा ज्योतिबा फुलेंचं नाव पुरोगामी विचाराला घेऊन चाललो। या देशातील माणूस उभं करण्याचं काम त्यांच्या विचारातून झालेलं आहे। जात आणि धर्माच्या पलीकडे जाऊन त्यांनी विचार दिलेत आणि माणूस म्हणून माणसाला जगण्याचा अधिकार दिला। हे विचार महात्मा ज्योतिबा फुलेंचे आहेत, तेच विचार काँग्रेसचे आहेत, तेच विचार काँग्रेसचे आहेत। त्या विचारानेच काँग्रेस पुढे जाते आणि म्हणून निश्चितपणे या द्विशताब्दी वर्षाच्या जो आम्ही साजरा करतोय महात्मा ज्योतिबा फुलेंचा जयंती साजरी करतोय, मला पूर्णतः विश्वास आहे की हा विचारच भारताला आणि महाराष्ट्राला तारेल आणि काँग्रेस उभारी घेईल। मध्य रेल्वेच्या बडनेरा अमरावती रेल्वे स्थानकादरम्यान रेल्वे फाटक जुनी वस्ती बडनेरा या ठिकाणी सुमारे 67 कोटी रुपये खर्चून उभारण्यात आलेल्या 4 लेनच्या रेल्वे उड्डाण पुलाचं लोकार्पण आमदार रवी राणा आणि माजी खासदार नवनीत राणा यांच्या हस्ते करण्यात आले। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।